हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 2 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या 2027 मधील जागतिक AI समिट स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आयोजित केली जाणार आहे. भारताच्या पहिल्या नमो भारत या RRTS ट्रेनचे उद्घाटन उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आलेले आहे. झारखंड सरकारने वन्यजीवांचे संरक्षण व वन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महिलांना सहभागी करून घेणारा वनजीवी दीदी हा उपक्रम सुरू केला आहे. संयुक्त अरब अमिराती देशाने अलीकडेच ऑटिझम व दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजारांवर उपचार करण्यासाठी बालरोग जनुक थेरपी प्रकल्प सुरू केले आहेत. भारतात दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आंध्र प्रदेशातील अमरावती येथे भारतातील पहिली क्वांटम व्हॅली उभारली जाणार आहे. लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित व फरहान अख्तर रितेश सिंधवानी निर्मित मणिपुरी चित्रपट बुंगने बाफ्टा 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल व कुटुंब चित्रपट हा मानाचा पुरस्कार पटकावलेला आहे. दिल्ली सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी ई-बाईक दीदी योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. युविका 2026 हा कार्यक्रम इस्रोद्वारे राबवला जात आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2021च्या आकडेवारीनुसार भारतातील उत्तर प्रदेश राज्यात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झालेले आहे. निधी छिब्बर यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नीती आयोगाच्या पहिल्या महिला CEO आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी राजस्थान सरकारने राजस्थान होमस्टे योजना 2026 सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 आयोजित केला जात आहे. इराणने सय्यद 3G हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे. जमिनीतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. 2026 मध्ये जागतिक महासागर विज्ञान काँग्रेसचे आयोजन भारतातील गोवा राज्यात केले जाणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बांगलार युवा साथी ही योजना सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या संसदेला म्हणजेच नेसेट प्लेनमला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहे. भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकच्या स्मरणार्थ 26 फेब्रुवारी हा दिवस बालाकोट हवाई हल्ला दिन म्हणून ओळखला जातो. 22 फेब्रुवारी 2026 रोजी रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्षे पूर्ण झाली. जोस मारिया बाल्काझार यांची पेरू देशाचे नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळावी व लोकांमध्ये मदतीची भावना निर्माण व्हावी यासाठी राहवीर ही योजना नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली आहे. भारत व जपान यांच्यातील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाची 7वी आवृत्ती उत्तराखंडमध्ये सुरू झाली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.